आता भजनाचा कार्यक्रम मी सुरू करणार आहे. भजनाच्या अगोदर माझा एक दंडक आहे की या भजनाला आल्यानंतर माणसाच्या मनात आपल्या देशाबद्दलचा जोश चढला पाहिजे, देशाची भावना जागृत झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही 3दा भारत माता की जय असं म्हणत असतो. त्या 3 पार्ट्या आमच्या आहेत. 8 वर्षापासून 18 वर्षापर्यंतची एक पार्टी आहे. 8 वर्षापासून 18 वर्षापर्यंतचं ज्यांचं वय आहे ना ती एक पार्टी. 18 वर्षापासून तो 40 वर्षापर्यंतच्या तरुणांची दुसरी पार्टी आणि 40 वर्षापासून तो 80 वर्षापर्यंतची तिसरी पार्टी. अशा 3 पार्ट्या आहेत. तर एका पार्टीला मी क्रमशः उभं करणार आहे. तुम्ही हुशार राहा. 8 वर्षापासून 18 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना उठा म्हटल्याबरोबर चटकन त्यांनी जागच्या जागी उभं राहावं. मग मी त्यांच्याकडून गणपती महाराजची जय जयकार करून घेणार आहे, भारत माता की जय म्हणून घेणार आहे. तेव्हा सावधान राहा. मुलं लहान मुलं जेवढे असतील ते सावधान राहा. त्यांना उठा म्हटल्याबरोबर ते उठा आणि काही उठायला विसरले तर जवळच्या मोठ्या माणसाने थोडा त्याला इशारा करून द्यायचा की ज्याच्यामुळे तो जागृत होऊ शकेल. 8 वर्षापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलांनो भारत मातेचा जय जयकार करायला उठा, उभं राहा. चला उठा, चट. वा वा, बहुत अच्छा. उठा. मुलींनो उठू नका. मुलींनो कुणी उठायचं नाही. हा आमच्या मुलांचा खेळ आहे. बसा तुम्ही. आता अजून कोणी लपले असतील, कोणी झोपले असतील त्यांना थोडं उठून द्या. जोरांना का झटका मारून रडायला लागेल तो. फार झोपले असतील तर हळूहळू उठवा. आता भारत माता की मी म्हणणार आहे, सावधान राहा तुम्ही. जय म्हणताना असा हाताचा झटका दिला पाहिजे. जय असं म्हटलं पाहिजे. भारत माता की, भारत के साधु संतों की, बोलो गजानन महाराज की, संत साई बाबा की. बसा. हे पहिली पार्टी कच्चा माल आहे. आता पक्का माल उभा राहणार आहे बरं का. बसा. आता यानंतर 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंतच्या मंडळींना मी उठायला सांगणार आहे. हुशार राहा सर्व लोक. मोजून घ्या आपल्याला किती वयाचे तुम्ही आहात. भूलभाल होऊ नये माणूस म्हणून म्हणतो. 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंतच्या तरुणांनी भारताच्या जय जयकारासाठी उठा, उभं राहा जागच्या जागी. मी भारत माता की म्हणेल, तुम्ही हाताचा झटका देऊन जय म्हणा. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, समर्थ रामदास स्वामी की, संत तुकाराम महाराज की, किसानों की, जवानों की, गणेश जी महाराज की. बसा माझ्या मित्रांनो, बसा. धन्यवाद. आता राहिलेली आहे तिसरी पार्टी आणि त्या तिसऱ्या पार्टीत आमचाही नंबर आहे. 59वं वर्ष आहे माझं. आम्ही सवलियत थोडीशी काढलेली आहे, त्याच्यासाठी क्षमा करावी की आता 40च्या वर माणूस गेला म्हणजे तो काही लढाईला जायचा कामाचा नसतो, आशीर्वादच देण्याच्या कामाचा असतो बहुधा. तेव्हा 40 ते 80 वयाची जी माणसं असतील ती माणसं बसल्या बसल्याच त्यांनी फक्त हात वर करून द्या. असा हात वर केला म्हणजे त्यांनी मग जय करताना जय म्हणावं, तेवढ्याच माणसांनी जय म्हणावं ना हात वर करून देत जावा. असं त्यांच्यासाठी आम्ही थोडासा नियम सुरू केला आहे. 40 वर्षापासून 80 वर्षपर्यंत वयाच्या मंडळींनी जय म्हणताना हात वर करावा. भारत माता की जय, भारत के साधु संतों की जय. बहुत अच्छा. धन्यवाद. थोडेसे लोक आहेत, आता काही जास्त उरलेले नाही. ठीक आहे. महिला मंडळाचा जय जयकार ऐकायचा आहे. सर्व महिला मंडळांनी आता जय म्हणायचं आहे. कोणीही बाई, कोणीही मुलगी, कोणीही आई असं राहू नका जिने जय म्हटलेलं नाही. हात वर करू नका, उभं राहू नका, पण जय म्हणून द्या सर्व महिला मंडळाची. पुरुषांनी आणि मुलांनी जय म्हणायचं नाही. फक्त महिला मंडळाचा जयघोष आम्ही ऐकू चाहतो आणि जोरात म्हणून द्या. भारत माता की. धन्यवाद. भारत के साधु संतों की. बहुत अच्छा. आता भजनाचा कार्यक्रम सुरू होतो.